ఇప్పుడు స్వాగత్ భాషण आणि ప్రస్తావన आपला हरीश ठेवणार आहे. అందరికీ నమస్కారం. నేను हरीश इरनाक, महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर उपस्थित आहे. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ, जमलेले साहित्यिक, कलाकार व सर्व प्रेक्षकांना खूप खूप स्वागत करतो. मी 2 मिनिटं अकादमीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. आपल्या राज्यात साहित्यिक भाषिक आदानप्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढावी या हेतूने महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी विविध भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहे. महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे जिथे 10 विविध भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाची भूमिका सर्व भाषांसाठी सौहार्दपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीद्वारे राज्यात भाषा आणि साहित्य संवर्धन आणि विकास यासंबंधी विविध उपक्रम राबवले जातात. त्या अनुषंगाने या अकादमीद्वारे पुरस्कार योजना, पुस्तक प्रकाशन अनुदान योजना, साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच इत्यादी योजना राबविल्या जातात. आजचा हा कार्यक्रम देखील याच योजनेचा एक भाग आहे. 2025-26 या वित्तीय वर्षात अकादमीद्वारे 9 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, सोलापूर, ठाणे, चंद्रपूर व आजचा हा कार्यक्रम पुणे या शहरात संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीचे अध्यक्ष माननीय आशिष शेलार साहेब हे आहेत. तसेच सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी व सहसंचालक सचिन निंबाळकर साहेब आहेत. यांच्याच निदर्शनाखाली या अकादमीचे कार्य होत आहे. पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालनासाठी मी अशोक कंते साहेबांना बोलतो. थँक्यू हरीश. लय चांगला बोलला. आणि आमच्या तेलुगूमध्ये अंदरिकी स्वागतम म्हणजे सगळ्यांना स्वागत केलेला हे आम्हाला बरं वाटलंय. थँक्यू व्हेरी मच. Yeah.